नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफला एकादशी व्रताची कथा ऐकणार आहोत। तरी आज एकादशीच्या निमित्त ही कथा नक्की ऐकावी, कारण ही कथा ऐकल्याने तुम्हाला खूप पुण्य भेटेल। तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये ही कथा काय आहे ते जाणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। पौराणिक कथेनुसार एका काळी चंपावती नगरीचा राजा महिषमान होता। त्याला 4 मुलगे होते। त्यापैकी मोठा मुलगा लुपुक हा दुष्कर्म करणारा होता। तो मांस मद्य सेवन करत असे। संत ऋषीमुनी देवी देवता इत्यादींचा तो अपमान करायचा। त्याच्या वागण्याचे राजा चिंतेत होता। एका दिवशी त्याला राजवाड्यातून हाकलून दिले आणि चोरी करू लागला। त्याच्या या सवयीमुळे शहरवासींना खूप त्रास होऊ लागला। जवळच्या जंगलात एक पिंपळाचे झाड होते, ज्याची नगरवासी पूजा करत असत। लंपक त्या झाडाखाली राहू लागला। मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या रात्री त्याच्याकडे पुरेसे कपडे नव्हते। त्याला थंडी जाणवत होती। रात्री थंडीत तो तसाच झोपला। थंडीमुळे त्याचे शरीर ताठ झाले। दुसऱ्या दिवशी एकादशीला सकाळी सूर्य उगवला तेव्हा त्याला हळूहळू उष्ण वाटले आणि त्याला जाग आली। त्याला भूक लागली होती। अन्नाच्या शोधात तो जंगलात फिरू लागला। त्याला तहान लागली होती, यामुळे तो अशक्त झाला। त्यामुळे त्याला शिकार करता आली नाही। तो जंगलातून फळे घेऊन त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला। तोपर्यंत अंधार पडला होता। त्याने फळे ठेवली आणि म्हणाला, हे नाथ, हे फळे तुला अर्पण केली आहेत, आता तूच खा। त्या रात्री तो जागाच होता। तो त्याच्या पूर्वीच्या पापासाठी पश्चाताप करत होता। त्याने देवाकडे क्षमा मागितली। त्याचा नकळत उपवास घडल्याने श्री हरिविष्णू प्रसन्न झाले आणि त्याने लंपकच्या पापाचा नाश केला। तेव्हा आकाशातून आवाज आला, हे लंपक, तुझ्या व्रताने प्रसन्न होऊन श्रीहरीने तुझे सर्व पापे नष्ट केली आहेत। आत्ता तू राजवाड्यात परत जा आणि तुझ्या वडिलांना राज्यकारभारामध्ये मदत कर, राजाचे पद ग्रहण कर। हे ऐकून लंपकने भगवान विष्णूंच्या नावाचा जप केला आणि आपल्या महालात परत वडिलांनी त्याला राजा बनवल्यावर तो धर्माचा मार्ग अवलंबून राज्य करू लागला। त्याने एका योग्य आणि सुंदर मुलीशी लग्न केले। त्याला चांगले मूल मिळाले। श्रीहरीच्या कृपेने त्याला आयुष्याच्या अखेरीस मोक्ष प्राप्त झाला। जो व्यक्ती सफला एकादशीचे व्रत करून विष्णूंची आराधना करतो त्याला जीवनामध्ये यश मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सफला एकादशीची कथा कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा। तोपर्यंत धन्यवाद। नक्कीच कमेंट करून सांगा। सफला एकादशीची ही व्रत कथा ऐकल्याने खूप पुण्य मिळते, म्हणून ही आजची कथा खरंच ऐका आणि तुमच्या पदरी पुण्य पाडून घ्या, एवढीच विनंती। तोपर्यंत अशीच नवनवीन आणखीन छान छान पौराणिक कथा घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत धन्यवाद।